कार्यक्रमाला सुरुवात करतो। प्रेक्षक बांधवांनो, लगातार प्रोग्राम चालू आहे। थोडाफार तब्येतीमध्ये फाट आलेला आहे, आवाजात सुद्धा कमीपणा आलेला आहे। जेव्हा कदाचित आमच्या मुलाबाळाचे संकट किंवा आमच्या आवाजातून काय फरक पडेल, काय कलाकृत्यामध्ये फरक पडेल, तर आपला भाव समजू, आमच्या चुका आपल्या पायातळी घ्या आणि हा होऊन घातलेला तमाशाचा कार्यक्रम मोठ्या प्रेमाने पेट असणार एवढीच आग्रहाची विनंती करून मी माझ्या तमाशाच्या कार्यक्रमात सुरुवात करतोय। जय हिंद, जय भारत। कार्यक्रमात सुरुवात करतो। पूजन तुझे करूंगा गणवा, इतिहासाचे गरजती पान, इतिहासाचे गरजती पान, जगी जयाची कीर्ती महान, ज्याचे पासून सुद्धा अंत करणार शांती मिळे जीवा। असा प्रगटला तो ज्ञान सूर्य, असा प्रगटला तो ज्ञान सूर्य, प्रेक्षक बांधवांनो, कोणी म्हणतात या जगामध्ये देव नाही आणि या देहामध्ये जीव नाही, कारण जगामध्ये फिरण्याकरिता गेलो तर देव नावाची वस्तू दिसू शकत नाही आणि या शरीराचे तुकडे तुकडे जरी कापून पाहिले तर जीव नावाची वस्तू दिसू शकत नाही। पण तसं नाही प्रेक्षक बांधवांनो, या जगामध्ये अल्लाह खुदा ईश्वर परमेश्वर भगवान शक्ती जरी नसती तर सूर्याने दिवसाची रात्र केली नसती, आकाशामध्ये ताऱ्यांची चांदण्या चमकल्या नसत्या, चंद्राने 15 दिवसात 15 कला दाखवल्या नसत्या आणि 16व्याही कलेचा तो धनी झाला नसता। आणि या देहामध्ये जीव जरी नसतं तर या पृथ्वीच्या पाठीवर कोणत्याच प्राण्याची चलनवलन झाली असती। म्हणून एक मंदिरात जाणारा भाविक मनुष्य आपल्या आराध्य देवतेचं कसं काय पूजन करतो, कसं काय मनन करतो, कसं काय चिंतन करतो, शब्दाकडे लक्ष द्या मान्यवर शाहीर साहेब।
नखाच्या चुमडी वळल्या, जटा जमिनीमध्ये गळल्या, परंतु त्या कर्त्याचा अंत लागलाच नाही, ज्याचा विचार गहन तोच माझा गण.
शब्दाकडे लक्ष द्या.